सर्वांचं सहर्ष स्वागत, सर्वांना सप्रेम नमस्कार। आपण पाहतात आम्ही कुरुंदकर चषक 2024 हे पर्व। आजच्या दिवसातील तिसरा सामना टॉस जिंकल्यानंतर एच जी डोले टीमने शतरक्षणाचा निर्णय घेतलाय आणि त्यांच्या विपक्षामध्ये अर्जुल 11 बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळेल। सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेली। 5 ओव्हरची मॅच असेल, 4 ओव्हर्स तुम्हाला 20 मिनिटांमध्ये समाप्त करायचे आहेत। टायमिंग सुरू होईल आणि 4 ओव्हर्स जर 20 मिनिटांमध्ये समाप्त केल्या नाही तर गुणलेखकाच्या माध्यमातून 5व्या ओव्हरसाठी आउटफील्डचा एक क्षेत्ररक्षक इनफील्डमध्ये टाकला जाईल। मैदानाच्या बाहेर आमच्या कॉम्प्युटर बॉक्सच्या अगदी समोर एक 4 व्हीलर गाडी आहे। विनंती असेल थोडीशी दूर करायची आहे, कारण का तिची कदाचित आरसी मैदानामध्ये येते, बॅटरच्या डोल्यावर येते असे मुख्य पंच सांगतात, त्यामुळे ती तिथून दूर करायचे। अगदी रस्त्यावर विनंती असेल त्या पाहुण्यांना, प्रेक्षकांना, व्हाईट कलरची 4 व्हीलर गाडी आहे, थोडीशी दूर करा, कारण का तिची आरसी स्ट्रायकर बॅटरच्या अगदी डोल्यावर येते। सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेली। गोलंदाज साहिल पहिले षटक। आउटफील्डमध्ये 2 क्षेत्ररक्षक ठेवले गेलेत, डीप स्क्वेअर लेग आणि काऊ कॉर्नर। स्ट्राईकला कोण आहे? जफर स्ट्राईक एंडवर पहिल्या चेंडू बॅकफुटला जात असताना कट केलंय। बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, सरळतेच्या हातामध्ये एक सिंगल धाव येते। जफरच्या खात्यामध्ये खातं ओपन होतं अर्जुल 11 टीमचं। तुमचा टायमिंग सुरू झालंय, 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये समाप्त करायचे आहेत, अन्यथा शेवटच्या ओव्हरसाठी आउटफील्डचा एक क्षेत्ररक्षक इनफील्डमध्ये ठेवला जाईल। एक सिंगलच्या मदतीने खातं ओपन केले। नॉन स्ट्राईक एंडवर मोईन गतीमध्ये परिवर्तन होतं, परंतु तेवढा चांगला कव्हर ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळाला। बॉटम एंडचा चांगला वापर मोईनने केला होता। इनफील्डमध्ये क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, इथे चौकार येतोय मोईनच्या खात्यामध्ये। ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर। चांगला कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळाला, बॉटम एंडचा चांगला वापर केला। इनफील्डमध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याला बीट केलं। आउटफील्डचा क्षेत्ररक्षक देखील दूर राहिला, पाठलाग केला होता चेंडूचा, परंतु त्या पाठलागामध्ये चेंडूने रेस ही जिंकली आणि त्यानंतर चौकार येतोय। टीमची धावसंख्या 4 धावांच्या मदतीने 5 वर जाऊन पोहोचते। चांगली सुरुवात झाली आहे अर्जुल 11च्या बाजूने। पहिल्या चेंडूवर सिंगल प्राप्त केली जफरने, त्याच्यानंतर मोईनने चौकाराने आपल्या डावाला सुरुवात केली आहे। राईट हँड ओव्हर द विकेटने साहिल यावेळेस क्रॉस बॅटने ऑन सेटला खेळलाय। इनफील्डमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, डीप मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत सिंगल धाव मोईनच्या खात्यामध्ये। पहिल्या 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या 3 चेंडूचा खेळ समाप्त होत असताना टीमची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली आहे। चांगली सुरुवात झाली आहे अर्जुल 11 टीमची। राईट हँड ओव्हर द विकेटने साहिल यावेळेस पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे काय घडलंय, संपर्क नाहीये। अजून एक चांगला चेंडू, पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव आली, त्याच्यानंतर चौकार पाहायला मिळाला। चांगला फटका होता मोईनचा, त्याच्यानंतर एक सिंगल धाव आणि त्याच्यानंतर आलेला हा डॉट चेंडू। पहिल्या 4 चेंडूमध्ये टीमची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली आहे। स्ट्राईक एंडवर जाफर बॅकफुटला जात असताना पॉइंटच्या वरून टॅप करून दिलाय। डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, मेंडेटरी पॉवर प्लेचे षटक असताना इथे हा येतो या ओव्हरचा दुसरा चौकार। चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली आहे। दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळाला। राईट हँड ओव्हर द विकेटने बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, शेवटचा चेंडू या ओव्हरचा डॉट चेंडूने ओव्हरची समाप्ती। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर अर्जुल 11 टीमची धावसंख्या 10 वर।
शानूला प्राधान्य दिले गेले. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा परंतु विकेट प्राप्त करता आले नाहीयेत एच डोले टीमला. राईट हँड ओव्हर द विकेटने शानू. डेड चेंडूचा इशारा नक्कीच येईल. कदाचित रनअप योग्य नसेल गोलंदाज शानू याचा आणि यावेळीस ओव्हर स्टेपिंग देखील होण्याची शक्यता असते म्हणूनच पुन्हा टाकावं लागेल. यावेळेस पुढे टाकलं होतं लॉफ केले समोरच्या दिशेने. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शानू या गोलंदाजाचं स्वागत केले चौकाराने मोईन याने. स्वागत केलं शानू या गोलंदाजाचं. अगदी पुढ्यात टाकला होता कंट्रोल लॉफ्ट शॉट आपल्याला पाहायला मिळाला. हलक्या बॅकलिपचा वापर करून फक्त लॉफ केला होता. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक होता. झेल घेण्याचा प्रयत्न राहिला नाही आणि चेंडू मैदानामध्ये पडल्यानंतर बाउन्स होत असताना चौकार पाहायला मिळाला. अकुट टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न ऑन साइडला क्षेत्ररक्षक होता. शॉट फाईन लेग मध्ये त्याला बीट करून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरा चौकार. शॉर्ट फाईन लेग मध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीने हुक करण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटची इनसाइड एज लागली होती. क्षेत्ररक्षक होता त्याच्या मधून गेलाय चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिस फील्ड केली आहे. क्रिकेटमध्ये मी नेहमीच म्हणत असतो की क्रिकेट हा एक वैयक्तिक खेळ नाहीये, सांघिक खेळ आहे. 11 खेळाडूंची निवड केली जाते, 11 खेळाडूंची मेहनत असते तेव्हाच एखादी स्पर्धा जिंकली जाते. तुमच्याकडे चांगले गोलंदाज असतील, चांगले फलंदाज असतील परंतु क्षेत्ररक्षकाची भूमिका देखील क्रिकेटच्या या खेळामध्ये महत्त्वाची असते. मिस फील्ड झाली. पुन्हा एकदा हुक केलाय इनफिल्डच्या वरून खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल का तो दूर राहिलाय. प्रयत्न चांगले होते परंतु त्याला बीट करून चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार. हॅट्रिक मोईन पटेलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. शानूच्या विपक्षामध्ये 3 चौकार ठोकलेत मोईन पटेलने. आतापर्यंत मोईनचा विचार केला तर 5 चेंडू फेस केलेत, 17 धावांचं योगदान दिले. चांगली सुरुवात करून दिली अर्जुली 11 टीमला ज्युनियर मोईनने. आणि त्याच्या सोबतीला जफरचा विचार केला तर जफर देखील चांगली बॅटिंग करतोय. त्यांनी देखील 4 चेंडू फेस केलेत, 5 धावांचं योगदान दिले. टीमची धावसंख्या दुसऱ्या षटक सुरू असताना 22 वर जाऊन पोहोचली. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये कित्येक प्रेक्षक वर्ग या टोल नाका मैदानामध्ये जोडले गेलेत. त्या तमाम प्रेक्षकांचं या आम्ही कुरुंदकर चषक 2024च्या पर्वामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. आता प्रश्न पडला असेल गोलंदाज शानू याला की चेंडू कुठे टाकायचा, कारण का 3 चेंडू 3 चौकार आलेत. यावेळी फ्रंट फुट ओपन करून एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ मधून गॅप शोधण्याचा प्रयत्न होता परंतु मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचला. तिथे एक सिंगल धाव येते मोईनच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती सिंगलच्या मदतीने 23 अंकावर. या ओव्हरमध्ये पहिल्या 4 चेंडूमध्ये 13 धावा खर्च केलेत गोलंदाज शानू याने. राईट हँड ओव्हर द विकेटने जपरसाठी बॅकफुटला जात असताना कट केलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक रनआउटची संधी फेकी अचूक झालेली नाहीये. इथे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू फेकणं खूप गरजेचं होतं, ते करता आलं नाही. अजून एक 64 धाव पूर्ण केली आहे. सुरुवातीला 3 चौकार आल्यानंतर सिंगल धावा जमा करताना दोन्ही सलामीवर पाहायला मिळतात. चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते मोईन आणि जफरच्या माध्यमातून. 6 मध्ये 18 धावांवर खेळतोय मोईन. त्याच्यामध्ये त्याच्या माध्यमातून आपल्याला 4 चौकार पाहायला मिळालेत. ओव्हरचा शेवटचा चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला परंतु लेग स्टंपच्या खूपच दूर राहिला. वाईटचा इशारा. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने हा वाईट चेंडू टाकला गेलाय. राईट हँड ओव्हर द विकेटने जात असताना खराब चेंडू होता, खूपच दूर राहिला. गतीमध्ये परिवर्तन. बॅकफुटला जात असताना कट केले. गलीमधून चेंडू चाललाय. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून आउटफील्ड फास्ट असताना चेंडू चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक चौकार. शेवटच्या चेंडूवर आलाय चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये हा चौकार आपण पाहू शकतो. बॅकफुटला जात असताना कट केला होता. क्षेत्ररक्षक होता गलीमध्ये, थोडासा दूर राहिला परंतु प्रयत्न
2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. बॅटिंग करत असताना अर्जुली 11 टीमची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली. चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. 28 धावांची पार्टनरशिप उभारली इथे मोईन आणि जाफरने. मोईनचा विचार केला तर 7 चेंडू फेस करत असताना 22 धावांचं योगदान, तर जाफरचा विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ त्यांनी खेळलाय परंतु 6 धावांचं योगदान दिले. क्रिकेट असो किंवा आयुष्य, साथीदाराला खूप महत्त्वाचे स्थान असतं. साथीदार सुंदर नसला तरी चालेल परंतु तो कदर करणारा पाहिजे. अशीच एकमेकांची कदर करत असताना 28 धावांची पार्टनरशिप साकारली इथे जाफर आणि मोईन याने. चांगलं क्रिकेट, चांगल्या धावा उभारल्यात पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर अर्जुली 11 टीमने. 29 धावा. इथून विकेट प्राप्त करावे लागतील एच डोले टीमला, कारण का पहिल्या 2 ओव्हरमध्ये विकेट प्राप्त करता आली नाहीत. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च झाल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये शानूने 19 धावा खर्च केल्या. थोडंसं खर्चिक षटक दुसरं आपल्याला पाहायला मिळालं. षटक क्रमांक 3 साहिल, समोर जाफर. राईट हँड ओव्हर द विकेटने बॅकफुटला जात असताना कट केले. हलक्या बॅकलिपचा वापर करत असताना गोलंदाज पोहोचला होता, डिफेन्स केला, फक्त सिंगल धाव पूर्ण केली आहे. सिंगल धावे ते जाफरच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 30 वर. चांगलं क्रिकेट आणि चांगली सुरुवात, चांगला स्कोर उभा केलाय बॅटिंग करत असताना अर्जुली 11 टीमने. एच डोलीच्या विपक्षामध्ये आजच्या दिवसातील 30वा सामना. टॉस जिंकल्यानंतर एच डोली टीमने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला परंतु अजूनही विकेट प्राप्त करता आली नाहीये. तिसरं षटक सध्या सुरू आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव साहिलने खर्च केले. गतीमध्ये परिवर्तन, समोरच्या दिशेने लॉफ खेळलाय, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, चौकाराचं संरक्षण केले. 2 धावा या ठिकाणी येतील मोईनच्या खात्यामध्ये. अगदी गतीमध्ये परिवर्तन केलं होतं साहिलने परंतु टायमिंग तेवढं चांगलं साधलं आणि समोर अगदी सुरक्षित फटका सजवला होता मोईन ज्युनियर याने. चौकाराचं संरक्षण पाहायला मिळालं लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. लेन चांगली होती. यॉर्कर लाईनचा चेंडू अपील केली आहे परंतु सहमती नाहीये. विकेट घेण्याचा प्रयत्न आहे या ओव्हरमध्ये साहिलचा. साहिलला देखील माहिती आहे की इथे जर विकेट आली तरच धावा रोखता येतील, कारण का सुरुवात चांगली झाली बॅटिंग करत असताना अर्जुली 11 टीमची. सध्या तरी टीमची धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचली आहे. साहिलचा विचार केला तर दुसरं षटक सध्या तरी तो हातोलतोय. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 10 धावा खर्च केल्या होत्या परंतु या ओव्हरमध्ये पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 4च धावा खर्च केल्यात. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, अजून एक चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या, तिथे 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले परंतु या ओव्हरमध्ये पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त 4च धावा. धावसंख्या रोखली आहे तिसऱ्या ओव्हरमध्ये एच डोले टीमने. चांगली गोलंदाजी साहिलच्या माध्यमातून. अजून या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राइक एंडवर जाफर. लोअर फुलटॉस चेंडू होता, पुढ्यात टाकला होता परंतु खोदता आला नाहीये. अजून एक चांगला चेंडू, डॉट. दुसरं षटक थोडंसं खर्चिक राहिलं. शानू यांचं 19 धावा खर्च केले परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक केले एच डोलेचे गोलंदाज साहिल याने. पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त 4च धावा खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी केली आहे परंतु विकेट प्राप्त करता आली नाही एच डोले टीमला. हॅप टॅकल चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न, उंची गाठली परंतु क्षेत्ररक्षक नाहीये इनफिल्ड मध्ये. स्वतः गोलंदाज पोहोचेल, फेकी करेल तोपर्यंत दुसरी धाव रोखली गेली. रनआउटच्या रूपाने विकेट क्रमांक पहिलं गमावं लागतं ते अर्जुली 11 टीमला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहणार आहोत कशा पद्धतीने जाफर रनआउटच्या रूपाने बाद झाला. अकुट टप्प्याचा चेंडू होता, त्याला हुक करण्याचा प्रयत्न केला परंतु बॉडी बॅलन्स त्याला नियंत्रण ठेवता आली नाहीये. उंची गाठली होती, अंतर पूर्ण करता आले नाही. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू होता, स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी साहिल पोचला आणि फेकी झाली स्ट्राइक एंडवर. विकेट किपरने बाकीचं संपूर्ण काम पूर्ण करून विकेट प्राप्त केली आहे. 34 या धावसंख्येवर पहिली विकेट गमावावी लागते अर्जुली 11 टीमला. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंत आपण जर विचार केला तर गोलंदाजी करत असताना एच डोले टीमने 3 ओव्हर्स पूर्ण केलेत 11 मिनिटांमध्ये. अतिशय वेगाने 3 ओव्हर टाकल्या गेले असं म्हणावं लागेल. 3 ओव्हरसाठी फक्त 11 मिनिटच खर्च केलेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर अर्जुली 11 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 वर. रनआउटच्या रूपाने 1 विकेट नुकतीच गमावली.
दुसरं षटक खर्चिक होतं, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये साहिलने कमबॅक केलं, रनआउटच्या रूपाने विकेट आली आणि फक्त 5च धाबा खर्च केलेत. विनंती असेल आमच्या व्यासपीठाच्या समोर डाव्या बाजूला 2 4 व्हीलर तिथे आहेत प्रेक्षकांच्या पाहुण्यांच्या, त्यांना विनंती असेल की त्या थोडेशा दूर करायचे आहेत, कारण का त्या 2 4 व्हीलर्स आहेत रस्त्यावर, त्याची जी काच आहे तिचं प्रतिबिंब स्ट्रायकर बॅटरच्या डोल्यावर येतं, त्याला थोडासा त्रास होतो. हात जोडून कलकलीची विनंती असेल दोन्ही प्रेक्षकांना की आपण त्या ज्या 4 व्हीलर्स आहेत ते थोडेशा दूर करायचे आहेत. षटक क्रमांक 4 सतीश गोलंदाजी मार्कवर, स्ट्राइक एंडवर विकेट गेल्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर सहबाज नॉन स्ट्राइक एंडवर आहे. स्ट्राइक एंडवर मोईन पाहायला मिळतोय. मोईनने 9 चेंडू फेस केलेत, 25 धावांचं योगदान दिले. राईट हँड ओव्हर द विकेटने यावेळेस पहिला चेंडू बिग शॉट करण्याचा प्रयत्न होता, परंतु संपर्क तेवढा करू शकला नाहीये. लेगबायचा इशारा येतोय, लेगबायच्या रूपाने एक सिंगल धाव येते. टीमच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35. लॉस ऑफ द 1 विकेट, 1 विकेट गेली आहे. 35 धावा. चौथ्या ओव्हरला नुकतीच सुरुवात झाली आहे. चांगली बॅटिंग केली आहे मोईनने. 10 चेंडू फेस करत असताना 25 धावांचं योगदान दिले, परंतु पहिली विकेट गेल्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर सहबाज स्ट्राइक एंडवर. राईट हँड ओव्हर द विकेटने खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली आहे का, चेंडू चाललाय मागच्या दिशेने, बॅटची एज होती परंतु तिथे धावा मिळणार नाहीयेत. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसरं षटक थोडंसं खर्चिक होतं एची डोले टीमचं. शानूचं 19 धावा खर्च झाल्या, परंतु चौथ्या ओव्हरमध्ये सतीश चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 चेंडूमध्ये 1च धाव खर्च केली गेली, कुठेतरी धावसंख्येला लगाम लावलाय तिसऱ्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये. यावेळी सुडवलाय, उंची गाठलीये, अंतर देखील गाठलंय. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे, लांब पल्ल्याचा हा षटकार ठोकलाय बॅटर सहबाज याने. दोन चेंडू सतीशने शांत ठेवले, परंतु तिसऱ्या चेंडू पुढ्यात टाकला होता, खोदून काढला आणि त्यावर सहबाजने षटकार ठोकलाय. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 41 वर जाऊन पोहोचली आहे. सुरुवातीला देखील उल्लेख केला होता की 5 ओव्हरच्या मॅचेस मध्ये विकेट टिकून जर खेळलं तर त्याचा फायदा स्लॉग ओव्हर मध्ये तुम्हाला होत असतो. सुरुवातीला विकेट प्राप्त करता आली नाहीये एची डोले टीमला आणि चौथ्या ओव्हर मध्ये आक्रमक शैलीने बॅटिंग करायला सुरुवात केली आहे अर्जुली 11 टीमने. 2 चेंडू फेस केलेत. सहबाजने 6 धावांचं योगदान दिले, परंतु सलामीचा वीर मोईन अजूनही खेळपट्टीवर आहे. मोईनने चांगला खेळ दाखवले आज. 10 चेंडू फेस करत असताना 25 धावांचं योगदान दिले. टीमची धावसंख्या 41 वर 1. यानंतरची मॅच आजच्या दिवसातील चौथी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. चिंबीपाडा त्यांच्या विपक्षामध्ये समतानगर. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण इनिंग ब्रेक्सच्या अगोदरच टॉच बॉक्स मध्ये सज्ज राहायचे. इनिंग ब्रेक्स मध्ये तिथे नाणेफेक केली जाईल. जो संघ उपस्थित होणार नाही त्याला पॅनलाइज केले जाईल आणि त्याचबरोबर दोन्ही संघ जर उपस्थित झाले नाहीत तर त्यांचे जे ओव्हर्स आहेत ते कमी केले जातील. सतीश यावेळेस पुन्हा उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक धमाका षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये हा षटकार आपण पाहूया कशा पद्धतीने ठोकलाय. अगदी हॅप ट्रॅकल चेंडू होता, त्याला हुक करून दिला आणि डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आलेला हा सहबाजच्या माध्यमातून दुसरा षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 47 वर जाऊन पोहोचली आहे. षटकारांची हॅट्रिक येईल काय स्पर्धेची. सहबाजच्या माध्यमातून समोर गोलंदाज सतीश राईट हँड ओव्हर द विकेटने बॅकफुटला जाऊन उडवलाय. अजून एक षटकार या स्पर्धेची पहिली षटकारांची हॅट्रिक. सहबाजच्या खात्यामध्ये 3 ठोकलेत, सुपर ठोकलेत.
ऍक्शन रिप्ले मध्ये हा तिसरा षटकार पाहणार आहोत. राईट अँड ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत होता सतीश आणि त्याच्या विपक्षामध्ये आज ठोकलेला तिसरा षटकार अगदी पुढे टाकला होता. बॉटमॅनचा चांगला वापर केला, खोदून काढला, सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा. चौथं षटक प्रगती पथावर आहे. अर्जुली 11 टीमची धावसंख्या 53 वर 1 विकेट. काय जबरदस्त क्रिकेट दाखवले आज अर्जुली 11ने. एच ढोलेच्या विपक्षामध्ये त्यामध्ये आपण उल्लेख करूया मोईन ज्युनियरचा 10 चेंडू फेस करत असताना 25 धावांचं योगदान. तर त्याचबरोबर पहिली विकेट गेल्यानंतर शैबाज मैदानामध्ये आला, 4 चेंडू फेस केले, त्याच्यामध्ये 3 षटकारांची हॅट्रिक, 4 चेंडूमध्ये 18 धावांचं योगदान. आता प्रश्न पडलाय गोलंदाज सतीश याला की चेंडू कुठे टाकायचा. क्षेत्ररक्षणाच्या विवरचनेमध्ये बदल केलाय. सिल्ली पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक सजवला गेले थोडासा दबाव टाकण्यासाठी, परंतु आपण जर त्यावेळेस असं क्षेत्ररक्षण सजवता त्यावेळेस तिथे जर आवाज केला तर 5 धावांची पेनल्टी, हा देखील एक नियम आहे. शांत उभं राहावं लागेल. टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. या इनिंगचा आलेला हा चौथा षटकार बॅटर सैबाजच्या माध्यमातून. 4 ठोकलेत षटकार. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. अगदी पुढ्यात टाकला होता त्याला देखील खोदून काढलाय. बॅटचा आवाज येतोय सैबाजच्या. वादळ आलंय सैबाज नावाचं, ते या मैदानामध्ये घोंगावतोय. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 59 वर. इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 59 1 विकेट. त्याच्यामध्ये सैबाजने 4 सिक्सर लावलेत. सध्या तो 25-24 वर खेळतोय आणि 25 धावांचं योगदान मोईनने दिलंय. चांगली बॅटिंग, चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. जेव्हा मॅच सुरू झाली त्यावेळेस टायमिंग सेट केलं होतं. 17 मिनिटांमध्ये 4 ओव्हर समाप्त केलेत. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 59 धावा 1 विकेट. अर्जुली 11 संघ सध्या पहिल्या डावामध्ये बॅटिंग करते. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरची जबाबदारी केफ वर दिली गेली. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा रोखल्या जातील का. सध्या तरी 4 ओव्हरमध्ये 59 धावा म्हणजेच धावांचा डोंगर उभा केलाय बॅटिंग करत असताना अर्जुली 11 टीमने. विकेट प्राप्त करता आलं नाहीये एच डोले टीमला. शेवटची ओव्हर पहिला चेंडू, चांगला चेंडू, लेंथ लाईन चांगली होती, अगदी पुढ्यात टाकलं होतं. यॉर्कर लाईनचा मारा केला केफने. पहिला चेंडू डॉट. या ओव्हरमध्ये धावा रोखाव्या लागतील. आतापर्यंतचा हाय स्कोर उभा केलाय अर्जुली 11ने. सध्या तरी आजच्या दिवसातील ही तिसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील चौथी मॅच चिंबीपाडा विपक्ष समतानगर. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉच बॉक्स मध्ये सज्ज राहायचे. 5वी ओव्हर समाप्त झाल्यानंतर लगेचच आपण चौथ्या मॅचचं नाणेफेक करणार आहोत. पाचव्या ओव्हरला सुरुवात झाली. पहिल्या चेंडू केपच्या माध्यमातून डॉट आलाय. असेच निर्धाव चेंडू काढावे लागतील. इकॉनॉमिक गोलंदाजी करावी लागेल तरच धावसंख्या रोखली जाईल. अन्यथा आतापर्यंत धावसंख्येचा उच्चांक खूपच मोठा आहे. फुलटो चेंडू पुल केलाय डीप बॅकवर्ड स्कोर लेगच्या डोक्यावरून. षटकार ठोकलाय बॅटर मोईनने. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. कशा पद्धतीने फुलटो चेंडू टाकला गेला. गोलंदाज केपच्या माध्यमातून त्याला बॅटवर घेतला आणि पुल करत असताना पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटीफुल षटकार ठोकलाय. चांगला स्कोर उभा केलाय. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 65 वर. 65 लॉस ऑफ द 1 विकेट. बॅटिंग करत असताना अर्जुली 11 संघ. त्यामध्ये वैयक्तिक धावांचा विचार केला मोईनचा तर 31 धावांची खेळी त्यांनी साकारली. 12 चेंडू फेस करत असताना मोईनने 31 धावा साकारल्या तर 5 चेंडूमध्ये 24 वर
शेबाज खेळतोय 65 धावा अजूनही या इनिंगचे 4 चेंडू शिल्लक आहेत. वादळ आलंय धावांचं मैदानामध्ये. यावेळी लेग स्टंपच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, सोडून दिला, परंतु वाईटची जी गाईडलाईन आहे तिच्या अगदी मधून चेंडू चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू, पहिला चेंडू डॉट होता, त्याच्यानंतर षटकार आलाय केपच्या विपक्षामध्ये, त्याच्यानंतर पुन्हा त्याची गाडी रुलावर आली आहे. ही गाडी अशीच रुलावर ठेवावी लागेल तरच या धावा रोखता येतील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने केप. मोईनसाठी यावेळी चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या वडून इनसाइड आउट फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये शतरक्षक आहे. एक सिंगल धाव येते. एक षटकार जरूर लागला या ओव्हरमध्ये केपच्या विपक्षामध्ये, परंतु उर्वरित 3 चेंडू मध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अजून या इनिंगचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अर्जुली 11 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5वं षटक प्रगती पथावर असताना 66 वर 1 विकेट. आजच्या दिवसातील हाय स्कोर उभा केले बॅटिंग करत असताना अर्जुली 11 टीमने. नाणेफेक हारली होती, त्यांच्या पक्षामध्ये बॅटिंग आली आणि चांगली बॅटिंग. इथे देखील गतीमध्ये परिवर्तन. टप्पा पडल्यानंतर थोडासा लेग कटर देखील पाहायला मिळाला. आउट स्विंग होता. डॉट चेंडू. 5 चेंडू मध्ये केपने 7 धावा खर्च केलेत. विकेट त्याला प्राप्त करता आली नाही. या इनिंगचा शेवटचा चेंडू केपच्या माध्यमातून सामना करेल शेबाज. शेबाजच्या माध्यमातून षटकारांची हॅट्रिक या डावामध्ये पाहायला मिळाली. पुलर लेनचा चेंडू बॉटमॅनचा वापर करून स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक आहे. एक सिंगल धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नॉन स्ट्राईक एंडवर रनआउटच्या रूपाने विकेट क्रमांक 2 गमावं लागतं अर्जुली 11 या टीमला. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्याने 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 67 वर. ही विकेट कशा पद्धतीने गेली हा रिप्ले तुमच्या समोर. नॉन स्ट्राईक एंडवरून विकेट घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथे रनआउटच्या रूपाने दुसरी विकेट गमावी लागली. 67 धावा जमा केलेत बॅटिंग करत असताना अर्जुली 11 टीमने आणि जिंकण्यासाठी 68 धावांचे लक्ष असेल ती याची ढोली टीमवर. आपण जाऊया इथून थेट टॉच बॉक्स मध्ये, जिथे आमचे सहयोगी समालोचक जोडले जातील. आजच्या दिवसातील 4थ्या मॅच नाणेफेक चिंबीपाडा विपक्ष समतानगर. तर आपण टॉच बॉक्स मध्ये जाऊया. अफसरजी रईस यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. चिंबीपाडा विपक्ष समतानगर. तर अफसरजी रईस यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. चिंबीपाडा यांचा कॉल असेल. छापा असा कॉल होता. नाणेफेक देखील छापा आले. मान्यवरांना विनंती असेल की दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन आपण मुख्य व्यासपीठाची शोभा वाढवायचे. वेल थोडंसं कमी आहे, फक्त निर्णय ऐकूया. टॉस जिंकले चिंबीपाडा टीमने. निर्णय असेल फिल्डिंग. प्रथम शतरक्षण स्वीकारले. तुम्हाला या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जर समतानगर संघ टॉस जिंकला असता तर निर्णय का असता? आम्ही पण फिल्डिंग घेतली असती. बॅटिंग करायची. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. दोन्ही कॅप्टनला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून शुभेच्छा. आजच्या दिवसातील 4थ्या मॅचसाठी नाणेफेक झाले. नाणेफेक जिंकले चिंबीपाडा टीमने आणि प्रथम स्वीकारले शतरक्षण. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. खुश खबर मित्रांनो, खुश खबर. मित्रांनो, आपण अनेक पीटीसी मध्ये मोठमोठ्या स्पर्धा पाहत असतो, परंतु एक जे आपले पीटीसी सदस्य आहेत, अध्यक्ष उपाध्यक्ष, त्यांच्या वतीनं या ठिकाणी पडघा प्रीमियर लीग अर्थात पीपीएलचं आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये नक्कीच एकूण 12 संघ असणार आहेत. 12 स्पॉन्सर आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर या स्पर्धेमध्ये मित्रांनो एका टीम मध्ये एकूण 15 खेळाडू असतील. एका टीम मध्ये एकूण 15 खेळाडू असणार आहेत. ही स्पर्धा फेब्रुवारीच्या पहिल्या वीक मध्ये असेल. ही स्पर्धा फेब्रुवारीच्या पहिल्या वीक मध्ये असणार आहे. प्रत्येक खेळाडूला फॉर्म दिले जाणार आहेत. ते फॉर्म तुम्ही उद्यापासून सुद्धा स्वीकारू शकता. त्यासाठी टायगर शॉप
अफसर रईस आहेत, त्यानंतर यतीश आहेत, अतिश गोडविंदे आहेत, यांच्याकडे तुम्ही संपर्क साधून ते फॉर्म स्वीकारू शकता आणि प्रत्येक फॉर्मची 200 रुपये प्रवेश फी असेल. लक्षात असू द्या, प्रत्येक फॉर्मची 200 रुपये प्रवेश फी असणार आहे. या स्पर्धेमध्ये कॅटेगरी असतील, ए कॅटेगरी, बी कॅटेगरी, सी कॅटेगरी आणि डी कॅटेगरी. त्यानुसार तुम्हाला नक्कीच चॉईस केले जाणार आहेत. आणि या स्पर्धेचा जो फॉर्मॅट आपण जर पाहिला तर आपण इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL ची स्पर्धा पाहतोय, तो फॉर्मॅट या स्पर्धेमध्ये स्वीकारला जाणार आहे. त्यानंतर फॉर्म जमा करण्याची अंतिम तारीख 20 जानेवारी. तुम्ही उद्यापासून फॉर्म स्वीकारू शकता आणि तुम्ही 20 तारखेपर्यंत ते फॉर्म सबमिट करायचे आहेत. ज्याचा फॉर्म असेल त्याचाच नाव ग्राह्य केला जाणार आहे. अन्यथा 20 तारखेनंतर तुम्ही जर फॉर्म देण्याचा प्रयत्न केला तर ते फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत. आणि या स्पर्धेचा अर्थात PPL चा ऑक्शन होणार आहे, ऑक्शन सेरेमनी असणार आहे. ऑक्शन नुसार तुम्हाला मात्र नक्कीच चॉईस केले जाणार आहेत. म्हणजे तुमचा कुठल्या संघामध्ये तुमची वर्णी लागेल हे त्या ऑक्शन मध्ये तुम्हाला नक्कीच समजलं जाणार आहे. आणि प्रत्येक संघाच्या 15 खेळाडूंना या स्पर्धेच्या वतीनं T-शर्ट दिले जाणार आहेत. आणि जशी डेट आमच्यापर्यंत येईल पडगा प्रीमियर लीगची, अर्थात पहिल्याच वीक मध्ये आहे, परंतु जशी डेट आमच्यापर्यंत येईल ती डेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. कारण तुम्ही मित्रांनो नक्कीच आतुरता पाहत होते मागील वर्षापासून की या पडगा प्रीमियर लीग झाली पाहिजे आणि ती होणार आहे. याचा नक्कीच सर्व खेळाडूंनी मात्र नक्कीच लाभ घ्यावा आणि प्रत्येक खेळाडूनं, प्रत्येक संघानं, प्रत्येक संघनायकानं या PPL ला मात्र योगदान अर्थात नक्कीच चांगला सहकार्य करायचं आहे. थँक्यू. धन्यवाद योगी पाटील. PPL ची चर्चा त्यांनी केली. जाऊया मॅच कडे. जिंकण्यासाठी 68 धावांची आवश्यकता आहे. कमिंग सून पडगा प्रीमियर लीग 2024, परंतु सध्या चर्चित आहे अमिक कुरुंदकर चषक 2024. पहिला चेंडू यॉर्करचा प्रयत्न खोदून काढलाय. पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सिंगल धाव, दुहेरी चेंडूवरती डॉट चेंडू आणि लक्ष आपण जर पाहिले तर 68 धावांचा पाठलाग मात्र या ठिकाणी SG स्पोर्ट डोळे संघाला करायचा आहे. आणि सलामीवीर तुम्ही पाहू शकाल सिरताज शेख आणि त्याच्यानंतर साहिल ज्युनियर यांना आपण या ठिकाणी पाहता. खराब चेंडू होता, फुल टॉस आणि चेंडूला मात्र नक्कीच गिरकी देत असताना पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. खराब चेंडू, पायडल स्वीप आणि काय जबरदस्त मात्र या ठिकाणी जागा निवडली फलंदाज साहिलनं. चार धाबा मात्र इथे पाहायला आपल्याला. पुन्हा एकदा मात्र फटका दमदार आहे, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव तिथे मात्र जोडली जाईल आणि एका धावाने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाताना आपण पाहतोय बिन गडीबाद 6 धावा. पहिल्या षटकाचा मात्र खेळ सुरू आहे. पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचा खेळ आपण जर पाहिलं तर षटकाला सुरुवात केली होती बबलून. आणि आतापर्यंत आपण जर विचार केला तर मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण म्हणू शकतो. त्याला सफलता मिळाली नाही, परंतु प्रयत्न करतोय खेळण्यासाठी सज्ज आपण पाहू शकाल सिरताज. ओरपी चेंडू सरळ बॅटने मिड ऑफला बेट करण्याचा प्रयत्न, झेल उडाला होता त्या ठिकाणी, परंतु मिड ऑफच्या फिल्डरनं मात्र चूक केली. जीवनदान मिळाला सिरताजला आणि चेंडू सरळ निघून जातो या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. वर्षापासून क्रिकेटची सेवा केली अर्थात लेजंड ऑफ तलवली मिस्टर अफसर रईस यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. आणि सन्मान करण्याची विनंती मिस्टर शुभम
पाटील यांना करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अफसर रईस यांना मात्र या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करावं. मुलाची साथ आहे. परंतु इथे मात्र पाहू शकाल ज्या चेंडूवरती विकेट्स मिळाले असते गोलंदाजाला सफलता मिळाली असते या ठिकाणी अर्जुन 11 संघाला परंतु तिथे मिड ऑफच्या फिल्डरनं चूक केली आणि शेवटच्या चेंडूवरती आपण चौकार पाहिला. म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद एकूण 10 धाबा इथे मात्र जोडलेल्या आहेत. म्हणजे येणारे अजूनही 24 चेंडूचा किल येणं बाकी आणि 24 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 58 धाबांची आवश्यकता आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज मोझम पटेल राऊंड द विकेट ना. हो इथे मात्र पाहू शकाल सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न हुक करायचो फाईन लेग आणि लॉंग लेग कडे परंतु चेंडू बॅट मध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाही. अनेक तुम्हाला मित्रांनो पडगा परिसरामध्ये मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळणार आहेत आणि त्यापैकी अजून एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा सुद्धा तुम्ही पाहणार आहात. पडगा प्रीमियर लीग समाप्त झाल्यानंतर इथे मात्र फटका दमदार सफल होऊन या ठिकाणी पूल केला आणि पाडूला चेंडूला लॉंग लेगच्या बाहेर साहिलच्या बॅट मध्ये येणार हा पहिला मॅक्सिमम. संघाच्या वतीनं जय श्रीराम चषक 2024 तुम्ही एक मोठी स्पर्धा पाहणार आहात. छत्रपती शिवाजी क्रीडांगण कोकसे या मैदानावरती ती स्पर्धा असणार आहे आणि ती स्पर्धा सुद्धा पडगा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या संलग्न असेल. त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 50,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 25,000 रुपये आणि तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक असेल 10,000 रुपये. कुठल्या संघाला त्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर तुम्ही जय श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा अर्थात सुरेश पारदी यांच्याशी संपर्क साधू शकता. ज्या फटक्यांसाठी आपण पाहतोय ओळखतो या साहिलला तो फटका त्याच्या बॅट मधून पाहिला आपण. ओहो पुन्हा एकदा मात्र ऑन साइडला कडक फटका गॅप खूप मोठा आहे. चेंडू थांबणार नाही आउटफील्ड टणक आणि निघून जाईल डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर एका टप्प्याच्या साह्याने 4 धाबांसाठी चौकार. साहिलचा जर विचार केला तर मिड विकेट स्क्वेअर लेग फाईन लेग जो क्षेत्र आपण पाहतोय तो अगदी स्ट्रॉंगली आहे. त्या क्षेत्रामध्ये अनेकदा आपण पाहिले की मोठमोठे फटके साहिल खेळत असतो आणि त्याच दिशेने मात्र हे 2 मोठे फटके पाहिले आपण. पहिला चेंडू पाहिला तर मोजमनं निर्धाव हाताला पडतो त्याच्यानंतर षटकार आपण पाहिला आणि त्यानंतर हा चौकार. धाबांचा वेग आता मात्र वाढताना आपण पाहतोय कारण मोठे फटके खेळण्याची आवश्यकता आहे. SG स्पोर्ट डोळे संघाचा विचार जर केला आणि ते मोठे फटके आता मात्र आपल्याला पाहायला मिळतात दुसऱ्या ओव्हरच्या खेळामध्ये. पुन्हा एकदा स्लॉग स्वीप फिल्डर आहे चेंडूकडे जाण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याच्या अवकाच्या बाहेर हा झेल होता आणि झेल सेफ प्लॅन झाल्यानंतर 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. या सत्राला ज्यावेळी SG स्पोर्ट डोळे संघाने सुरुवात केली त्यामध्ये आपण जर पहिली स्पर्धा वडलूची आपण पाहिली आणि ती स्पर्धा मात्र या संघाने जिंकली आणि आता मात्र त्याच उद्दिष्टाने तोच नवीन स्वप्न घेऊन या स्पर्धेमध्ये हा संघ आता मात्र दाखल झालाय. तुकाराम गुडविंदीची अनुपस्थिती आहे आणि नक्कीच कुठेतरी मात्र गोलंदाजी फॉर्मॅट मध्ये त्याची मात्र उणीव भासली संघाला असं म्हणायला हरकत नाहीये. कारण आपण जर पाहिले तर सतीशने जो षटक हाताला तब्बल 25 धाबांचं षटक होतं आणि त्यानंतर 19 धाबांचं षटक पाहिलं आपण शानू हाताला आणि त्याच अनुषंगाने मात्र 67 धावसंख्येपर्यंत अर्जुन 11 संघाने मात्र मजल मारली. बागपुटला गेले जबरदस्त स्ट्राइक ड्राईव्ह गॅप सिलेक्शन किती छान आहे. पूर्णपणे मात्र त्याची जी नजर होती ती मात्र नक्कीच त्याने तिकडे हेरली आणि मात्र हा जबरदस्त क्लासिकल स्ट्रोक तिथे मात्र सजवला आणि चौकार वसूल करतोय. साहिलच्या बॅट मधनं हा क्लासिकल स्ट्रोक. धावांचा वेग बिनगडी बाद 26.
इथे मात्र पहा डिफेन्सिव्ह क्रिकेट, कारण त्याला माहिती की तिसऱ्या ओव्हरमध्ये जर माझ्याकडे स्ट्राईक आली तर मात्र अजून मात्र या संघाला फायदा मिळू शकेल. आणि त्याच अनुषंगाने मात्र तसाही क्रिकेटचा खेळ जर पाहिला तर ताकदीचा नाहीये, माइंडचा खेळ आहे. आणि आता मात्र माइंडचा पुरेपूर वापर करतोय साहिल ज्युनियर. या मैदानावरती 5 षटकामध्ये आपण जर पाहिले तर 68 धाबा काही आपण जर कागदावरती पाहिले तर खूप मोठे आहेत, परंतु जर तुम्ही चांगला खेळ केला तर मात्र नक्कीच त्या धाबाचा सहजपणे पाठलाग करू शकतो. तो पाठलाग सध्या चांगल्या रीतीने सुरू आहे. एचजी डोळे संघाच्या वतीने 27 धाबा दाफलकावरती 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. म्हणजे येणारे 18 चेंडूचा खेळ येणं अजून बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी अजून आपण जर विचार केला तर 41 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. सध्या 27 धाव फलकावरती धाबा पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये बबलून धावा खर्च केल्या 10 आणि दुसऱ्या षटकामध्ये मोजम पटेलने धावा खर्च केल्या एकूण 17. म्हणजे कुठल्याही गोलंदाजाला सफलता प्राप्त करता आली नाही. 27 धावांची पार्टनरशिप भागीदारी आपल्याला आतापर्यंत सिरताज शेख आणि साहिल ज्युनियर मध्ये पाहायला मिळाली. आणि दुसरा स्पेल मध्ये आता मात्र पुन्हा एकदा बबलूचा वापर केला जातो. ज्याने पहिला षटक घातला तर पॉवर प्लेचा, त्याच गोलंदाजाच्या हातामध्ये आता मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. विले संदर्भात प्लीज सहकार्य करायचं आहे अर्जुन 11 संघ, कारण तुमच्याकडे 20 मिनिटांमध्ये 4 षटके तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. अन्यथा तुम्ही जर जास्त वेळ खर्च केला तर शेवटच्या ओव्हरमध्ये तुमचा एक फिल्डर अतिरिक्त तुम्हाला नक्कीच ठेवावा लागेल 38 सर्कल मध्ये. हा नियम आहे या स्पर्धेचा. पहिल्या चेंडूवरती फिंगर रोल केला आणि हलक्या हाताने मात्र या ठिकाणी पुश केलं साहिलनं. म्हणजे नक्कीच पूर्णपणे प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळते की एकाकडनं मात्र नक्कीच आक्रमकता पाहायला मिळू शकेल आणि दुसऱ्याकडनं मात्र डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळू शकेल. म्हणजे असं वाटतं की या ओव्हरमध्ये आता मात्र कुठेतरी सिरताज शेख मात्र नक्कीच अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा नक्कीच तो प्रयत्न करेल. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती फटका चांगला हवेत केला, परंतु चुकीचा जजमेंट, चुकीचा अनुमान आणि त्याचमुळे मिडविकेटच्या डोक्यावरून चेंडू निघून जातो. एका टप्प्याच्या साह्यानं 4 धाबांसाठी चौकार. चेंडू स्टॉप होणं गरजेचं होतं, परंतु क्षेत्ररक्षणाच्या मात्र नक्कीच चुकी तिथे पाहायला मिळाली. परंतु ही लेंथ खूपच छान आहे. अगदी चेंडूला मात्र नक्कीच फ्लाईट दिला, अगदी बुंद्यामध्ये चेंडू हात लावला. हलक्या हाते मात्र चेंडूला मात्र पुश केलं. शिरतात चेंडूला मात्र मिडॉनला उचलला गेला. एकच धाव तिथे मात्र पूर्ण केली आणि एका धावाने संघाची धावसंख्या पुढे जाते. आता मात्र बिनगडी बाद 33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही 35 धाबांची आवश्यकता आहे. फटका मात्र चांगला, परंतु फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग तिथे मात्र पाहायला मिळते. आणि ज्यावेळी आपण एखाद्या वेळी मोठ्या धाबांचा पाठलाग करतो त्यावेळी मात्र नक्कीच फलंदाज वारंवार मोठेच फटके खेळण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामध्ये नक्कीच आपले जे विकेट्स आहेत ते मात्र नक्कीच गमावत असतात. परंतु इथे मात्र पार्टनरशिप चांगल्या प्रमाणे मात्र आपल्याला दोघांमध्ये पाहायला मिळते. पाहू शकाल या ठिकाणी स्लो रन होता. चेंडूला मात्र नक्कीच लेंथ ओळखता आली नाही. वेगावरती नक्कीच आपण जर पाहिलं तर बदल करण्यामध्ये आला गोलंदाज बबलू कडनं आणि तो वेग मात्र कुठेतरी या शिरतातला ओळखता आला नाहीये आणि त्याचमुळे चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. या ठिकाणी बबलूचा विचार केला तर मात्र त्याला विकेट्स मात्र प्राप्त करता आली नाही, परंतु धाबांवरती मात्र कुठेतरी लगाम लावण्याचा प्रयत्न करतोय. पहा किती सुंदर इथे मात्र वापसी पाहायला मिळाली. बबलूचा 2 षटकांचा त्याने बबलूने स्पेल संपन्न केला आणि गणेश मुगण्याचा मात्र अगदी जवळून जाऊन मात्र हा जो सामना आहे तो मात्र नक्कीच एन्जॉय करतायत, कारण ते सुद्धा मात्र अर्जुली गावाला बिलॉंग करतायत. आणि अशा रीतीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहायला मिळाल्या बिन गडी बाद एकूण 34 धाबा. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धाबा आल्या, त्यानंतर मोजमनं 17 धाबा खर्च केला. बबलूनं डबल तिसरा षटक हाताला त्याने धाबा खर्च केला. 7 मध्ये 2 षटकांच्या स्पेलमध्ये एकूण बबलूनं 17 धाबा खर्च केल्या. म्हणजे येणारे 12 चेंडूचा खेळ अजून येणं बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 34 धाब्यांची गरज. म्हणजे अर्धा जो टप्पा आहे तो 2 षटकांमध्ये पूर्ण केला एचजी स्पोर्ट डोळे संघानं आणि जो अर्धा टप्पा आता शिल्लक आहे तो तुम्हाला मात्र 2 ओव्हरमध्ये पूर्ण करायचा आहे. परंतु प्लस पॉइंट असं आहे की अजूनही साहिल ज्युनियर खेळपट्टीवरती आहे, सिरताज शेख खेळपट्टीवरती आहे. येणाऱ्या बॅटर मध्ये अजूनही मात्र शानूचं येणं बाकी आहे, परंतु स्पीडअप करायचं आपण, जास्त वेळ घेऊ नका. अर्जुन 11 संघ
मित्रांनो या स्पर्धेसाठी यांनी आम्हाला नक्कीच पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणारे आमचे नक्कीच पुरस्कर्ते सन्माननीय मनोहरजी पाटील यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला पाण्याची सुविधा या स्पर्धेमध्ये मात्र उपलब्ध करून दिली. त्यांचा मी या स्पर्धेच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतो की असं प्रेम तुमचं आमच्यावरती राहील याचा मी अपेक्षा तुमच्याकडे मात्र बाळगतो. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धाबा धावफलकावरती आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 2 षटकांमध्ये अजूनही मात्र 34 धाबांचीच आवश्यकता असेल आणि या 4थ्या षटकाला आता मात्र अडगणी गोलंदाज सुरुवात करतोय जफर. फर्स्ट वॉर्निंग लक्ष असू द्या तुमच्याकडे वेळ कमी आहे जफर. जर तुम्ही 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट केली नाहीये तर मात्र लगेच त्याचा भुर्दंड तुम्हाला भोगावा लागेल. अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये एक फिल्डर अतिरिक्त असेल 38 सर्कलमध्ये. लेग ब्रेक लेंथ ओळखली हुक केलाय पाठवलाय फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर 7 धाबांसाठी षटकार. लेंथ होत आणि त्या लेंथ वरती मात्र काय जबरदस्त हुकचा अंदाज पाहिला आपण. पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला आणि अजून एक मात्र बॅक टू बॅक सलगचा दुसरा बिग हिट दुसरा मॅक्सिमम 7 धाबांसाठी षटकार. चेंडूवरती इथे मात्र स्टार्मिंग शॉट फाईनलीकडे फिल्डर सज्ज आणि या ठिकाणी वाकाची शिकार प्राप्त केली गोलंदाज जफरनं. पहिला धक्का लागत असताना साहिल ज्युनियरच्या रूपानं पहिली सफलता जफरनं प्राप्त केली ज्या विकेटची अत्यंत आवश्यकता होती. संघाला कारण ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट्स मात्र संपादित केला. शॉट फाईलीकडे मात्र चांगल्या प्रमाणे झेल पकडला गेला आणि आता मात्र साहिल आला शानू आलाय. अकूट टप्प्याची लेंथ पूल केला मिड विकेटला फिल्डर आहे हवेच्या रोखाण मात्र निकित चेंडू मात्र पुढे गेला परंतु डीप मध्ये मात्र पाहू शकाल अजून एक चांगला झेल तिथे मात्र प्राप्त केलाय. सलगचा हा दुसरा धक्का लागत असताना एच.जी. स्पोर्ट डोळे संघाला
नवीन फलंदाज आलाय राजा. मित्रांनो, प्रगती एका दिवसात होत नसते, परंतु जर ठरवलं आपण तर मात्र एका दिवसामध्ये सुद्धा आपण निर्माण करू शकतो. आणि तो प्रयत्न आता मात्र इथून राजा आणि सिरताजला मात्र नक्कीच करावा लागेल, कारण दोन महत्वाचे फलंदाज इथे मात्र नक्कीच त्यांनी गमावले. सिरताज, त्याच्यानंतर शानू. आणि तीच आक्रमकता राज्याच्या बॅटिंगमध्ये सुद्धा पाहायला मिळाली. शफल होऊन इथे मात्र या ठिकाणी लॉंग वे हिट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू बॅटमध्ये मात्र या ठिकाणी कनेक्शन झाला नाहीये. सध्या आमचे तिसरे पंच गोकुलदास पाटील थोडेसे रिलॅक्स आहेत, कारण फॉर्मेट तेवढं छान आहे. 7 चेंडू शिल्लक. 7 मध्ये 22ची आवश्यकता असताना मात्र या ठिकाणी जफरनं काय जबरदस्त मात्र कमबॅक केला, काय वापसी केलेली आहे. ज्या गोलंदाजानं पहिल्या 2 चेंडूवरती 12 धावा खर्च केल्या, त्या गोलंदाजानं मात्र जबरदस्त वापसी कमबॅक करून दाखवले. तर समीकरण आता मात्र आपण पाहिलं तर 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. आणि मित्रांनो, चर्चा सुरू होती PPL ची. फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये पहिल्याच वीक मध्ये ती स्पर्धा असणार आहे आणि त्याची डेट माझ्यापर्यंत नक्कीच आलेली आहे. दिनांक 10, 11, 12 असा कालावधी त्या स्पर्धेचा असेल. चला आपण लगेच फिल्डिंग सजवायची आहे, जास्त वेळ आपण घेऊ नका. 9, 10, 11 ही डेट फिक्स आहे, लक्ष असू द्या. PPL ची डेट फिक्स आहे. फेब्रुवारी 9 ते फेब्रुवारी 11 3 दिवसांची स्पर्धा असेल आणि लीग मॅचेस तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. IPL फॉर्मॅट त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जर कुठल्या खेळाडूला जर नक्कीच फॉर्म स्वीकारायचा असेल तर उद्यापासून ते फॉर्म अवेलेबल आहेत. तुम्ही ते फॉर्म टायगर शॉप कडनं घेऊ शकता किंवा अफसर रईस, यतीश शेलार, आतिश घोडविंदे यांच्याकडे फॉर्मसाठी संपर्क करू शकता. प्रत्येक फॉर्मसाठी तुम्हाला नक्कीच प्रथमतः 200 रुपये मात्र प्रवेश द्यावा लागेल. त्यावेळी तुम्हाला फॉर्म दिले जाणार आहेत आणि अंतिम तारीख फॉर्म सबमिट करण्यासाठी 20 जानेवारीपर्यंत तुम्हाला ते फॉर्म सबमिट करायचे आहेत. तर 6 चेंडू शिल्लक विजयासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र पूर्णपणे संघाची जबाबदारी वाढलेली आहे, ती म्हणजे सिरताजच्या खांद्यावरती जो सलामीला आलाय. आतापर्यंत सिरताजचा आपण खेळ पाहिला तर त्याच्या बॅट मधून पाहिले आपण 2 चौकार वैयक्तिक 10 धावसंख्येवरती गेलो, परंतु त्यांनी आतापर्यंत 7 चेंडूचा सामना केलाय आणि आता मात्र 6 चेंडूमध्ये विजयासाठी 22 धावांची गरज. शेवटचं षटक शिल्लक आणि मोईनच्या चेंडू हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. राईट मोर विकेट नाला 8 फुटाचा चेंडू मात्र फुल गेला, सक्सेसफुल. चेंडूला पाठवला अगदी प्लॉट मध्ये 6 धावांसाठी षटकार. आहे अजूनही मात्र त्या तलवारीला 30 दार आहेत, ते मात्र नक्कीच कुठेतरी सिद्ध करत असताना सिरताज शेख अनेक वर्षापासून क्रिकेटच्या माध्यमातून खेळतोय. जेव्हा मी माझ्या माहितीनुसार मी लहान होतो त्यावेळी या शेतामध्ये नक्की तुम्हाला मित्रांनो माहितीच असेल की अंडरआर्म षटकार मारी स्पर्धा व्हायच्या. तिथून मी या खेळाडूला जाणतोय, ओळखतोय आणि अजूनही मात्र तशाच प्रकारची त्याची बॉडी लँग्वेज आहे. 5 चेंडू 16ची आवश्यकता. सरळ बॅटिंग लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, लॉंग ऑनला फिल्डर, परंतु चेंडू वेगाने गॅप मधून ट्रॅव्हल झालाय. मी थांबणार नाहीये, हाच मात्र या ठिकाणी संकल्प उद्दिष्ट आहे सिरताजचा आणि सांगतो डरो मध्ये यारो मै होना आलाय चौकार. काय जबरदस्त इथे मात्र लढत पाहायला मिळतो. हाय स्कोरिंग मॅच आहे. 68 धावांचा पाठलाग करतो एसजी ढोले संघ आणि पहिल्या चेंडूवरती पाहिला तर कुठेतरी 6 चेंडूमध्ये या बाबीची गरज असताना षटकार आला, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आला चौकार आणि आता मात्र विजयासाठी 4 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची आवश्यकता आहे 12. काय जबरदस्त मॅच दरम्यान लेफ्ट आर्म बॅटर अजूनही मात्र लेजेंड आपले पाहिले तर या परिसरातील प्रशांत विषयांचा या ठिकाणी शुभागमन झाले. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. स्पेशली अफसर रईस यांचा मात्र तुम्हाला आमंत्रण आहे आणि या ठिकाणी आकाशवाणी षटकार. काय जबरदस्त बॅटिंग करतो, ज्याप्रमाणे शरीर सृष्टी आहे, बलकट आहे सिरताजची, त्याचप्रमाणे आता मात्र प्रत्येक चेंडूवरती बलकट शॉट खेळतोय. पहिल्या 3 चेंडूचा त्याने मात्र सामना केला आणि पहिल्या 3 चेंडूवरती धावा जोडल्या 16 आणि आता मात्र समीकरण पाहू शकाल 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि 3 चेंडूवरती विजयासाठी 6 धाब्यांची गरज.
सामना होता कुठे आणि आता मात्र सामना आला कुठे आणि त्याच मुले मित्रांनो आपण पाहतोय की या क्रिकेटच्या खेळाला निश्चितपणे भरलेला खेळ म्हटले कधीही कुठल्याही क्षणाला कुठल्याही संघाच्या बाजूने सामना जिंकू शकतोय हे आता मात्र आपण पाहतोय अगदी आपल्या डोळ्यांसमोर. इथे मात्र डॉट चेंडू कुठेतरी मात्र आशाची किरणं पल्लवित करेल त्या म्हणजे अर्धुरी 11 संघाच्या, कारण 3 चेंडू मध्ये 6ची आवश्यकता होती. चेसिंग कंपल्सरी आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून दृष्टिकोनातून. नक्कीच या ठिकाणी महत्वाचा नियम मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आता मात्र समीकरण उरलंय 2 चेंडू शिल्लक, विजयासाठी 7 धाब्यांची गरज. परंतु जोपर्यंत शिरताच खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत एसजी डोळे संघाच्या ज्या विजयाच्या आशा आहेत त्या मात्र नक्कीच पल्लवित असतील, कारण साहिलनं आपलं काम चोखपणे बजावलं. शानूने कुठेतरी निराश केलं, राजाने निराश केलं, परंतु शिरताच अजूनही खेळपट्टीवर आहे. 2 चेंडू 6ची आवश्यकता. सरळ बॅटने लॉक केला, ऑन साइडला टर्न केला, एकदा मात्र नक्कीच पूर्ण केली जाईल. वाईडिश मिडविकेटला मात्र फिल्डर सज्ज आहे. दुहेरीचा प्रयत्न आणि पाहू शकाल डायरेक्ट हिट, फलंदाज फिट, म्हणजे शेवटच्या चेंडूवरती आता मात्र विजयासाठी 5 धाबांची आवश्यकता असेल. रिप्ले पाहू शकाल आपण, कुठेतरी सिरताजला स्ट्राईक देणं गरजेचं होतं आणि त्याच अनुषंगाने मात्र ही दुहेरी धाव आपण घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु गोलंदाजानं अगदी यष्टानुभूती निशाणा परफेक्टली साधलं आणि रनआउटच्या सुरुवाती ते मात्र फलंदाज बाद झाला. धक्का क्रमांक 3रा लागतो या ठिकाणी संघ एसजी डोळे संघाला. वेलकम प्रशांत, त्यांना सुद्धा तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहणार आहात. वापाले संघाच्या माध्यमातून खेळत असताना या खेळाडूंनी सुद्धा मात्र अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत, अनेक मैदानं गाजवलेल्या आहेत, परंतु प्रत्येक खेळाडूचा एक एक काळ असतो. कोणी गाजवलेला असतो तर कोणी गाजवत असतो आणि सध्या आपण जर पाहिला तर 30 दहशत 30 दरारा आपण पाहतोय शिरताजच्या नावाचा सध्या मैदानामध्ये सुरू आहे. 1 चेंडू शिल्लक, 5 धाबांची गरज. चौकार आला तर मात्र या ठिकाणी सामना टाय होईल. सामना टाय झाला तर मात्र अर्जुन संघ जिंकेल, परंतु षटकार जर या चेंडूवरती आला तर मात्र एसजी डोळे संघ जिंकू शकतोय. परंतु काय दडलं या चेंडूवरती, शेवटच्या चेंडूचा सस्पेन्स काय असेल. समोर आहे शिरताज, गोलंदाज आहे मोईन, त्याच्यावरती या पहिल्या 3 चेंडूवरती त्याने 16 धाबा खर्च केला, त्याच्यानंतर त्याने मात्र कमबॅक केलं. 5 धाबांची आवश्यकता. स्लो रोड वरता पीक केला, चेंडू पाठवलं मिड विकेटच्या बाहेर, गोल्डन षटकार आणि अशा रीतीनं एसजी डोळे संघाला सामना जिंकला. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, हारलेल्या संघाचं कौतुक. सीट शेख संघाच्या संघटनेला विनंती असेल की आपण प्रथमतः आयोजकांशी मात्र संपर्क साधायचा आहे आणि देऊया आपण मॅन ऑफ द मॅच. पुढे काय घडलं मला माहिती नाही. ज्यानं ठोकले 5 षटकार 1 चौकार, त्या अनुषंगाने आपण पाहू शकाल वैयक्तिक धाबांचा आपण जर विचार केला तर शिरताजनं एकूण आपल्या इनिंग मध्ये 12 चेंडू फेस केले, 33 धाबांचा योगदान दिलं आणि आपल्या संघाची जबाबदारी त्यांनी